हॅलो फ्रेंड, जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन वॅकन्सीबद्दल बघणार आहोत आणि ही वॅकन्सी जी असणार आहे ती महाराष्ट्रामध्ये असणार आहे. आपण बघू शकता ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये भरती असणार आहे आणि सगळी डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि कोण कोण याला अप्लाय करायचं तर सगळी माहिती याच्यावर बघणार आहोत. आपण बघू शकतो जी पदं आहे ज्युनियर असिस्टंट श्रेणीतील 123 पदं आहे, ज्युनियर शिपाई श्रेणीतील 36 पदं आहे, सुरक्षा रक्षकची 5 पदं आहे आणि वाहन चालकची 1 पद आहे. एकूण मिळून 165 पदं सरळ सेवा पद्धतीने भरण्यात येणार आहे. 17/8/2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आपण बघू शकता आणि याची सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि बघू शकता ज्युनियर असिस्टंटचे जे आहे 20,000 रुपये वेतन आहे आणि शिपाई पदाचं वेतन जे आहे ते 15,000 आहे आणि वॉचमॅनचं जे आहे 15,000 आहे, वाहन चालकचं 15,000 आहे. आपण बघू शकता आणि इथं संकेतस्थळावर माहिती दिलेली आहे 18/8/2025 ते आपण बघू शकता ती तारीख आहे ती दिलेली आहे अर्ज ऑनलाईन करण्याची. आणि याच्याबद्दल जी काही माहिती आहे का ऑनलाईन अर्ज कसा करता ही पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण बघू शकता जे डॉक्युमेंट्स आहे ते आपल्याला लागणार आहे आणि त्यानंतर म्हणजे 18/8/2025 सगळे डॉक्युमेंट्स आपले कंप्लीट पाहिजेत, वैध डॉक्युमेंट्स आपल्याला पाहिजेत. आणि बघू शकता ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठी 123 पदं आहे, 21 ते 38 या या वयोमर्यादा आहे ओपनसाठी. आपण बघू शकता आणि शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. मान्यता विद्यापीठावरून आपल्याला डिग्री कंप्लीट पाहिजेत आणि MSCT वगैरे झालेली पाहिजेत. आपण बघू शकता इथं सगळी माहिती दिलेली आहे. आणि शिपाई पदासाठी 36 पदं आहे, 18 ते 38पर्यंत वय आहे, 8वी उत्तीर्ण ते 12वी उत्तीर्णपर्यंत याला फॉर्म भरता येणार आहे. सुरक्षा रक्षकसाठी 5 पदं आहे. आपण बघू शकता पद आणि 8वी ते 12वीपर्यंत 12वी उत्तीर्णवाल्याला अप्लाय करू शकतात. आणि वरून पद करताना 18/8/2025 रोजी पूर्ण असाही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यात येणार आहे. याची ऑनलाईन पद्धतीची लिंक आपल्याला ऑफिशियल डिस्क्रिप्शन लिंकमध्ये भेटणार आहे आणि ऑफिशियल नोटिफिकेशनसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे. आणि याचं PDF सुद्धा आपल्याला जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे. कागदपत्रांनी जी मुख्य आहे मुलाखत आहे बघू शकता. मुलाखतीचे गुण इथं 10 दिलेले आहेत आपण बघू शकता इथं. आणि 5 गुण एक्स्ट्रा आपल्याला इथं दिलेले आहे, शिक्षणार्थावर दिलेले आहे की आपली जर पदवी कंप्लीट असली तर 1 गुण आपल्याला भेटणार आहे. आपण बघू शकता खाली. आणि पदवी उत्तीर्ण जर असेल तर 1 गुण आपल्याला भेटणार आहे. आपण बघू शकता आपल्याला अनुभव जरी असला याच्यामध्ये काहीतरी त्याच्यामध्ये एक आपल्याला एक्स्ट्रा गुण भेटणार आहे, ती मुलाखतीमध्ये भेटणार आहे. आपण बघू शकता जर आपले जवळ 4ही जर असेल तर हे शिक्षणार्थ असेल तर 5 गुण आपल्याला भेटू शकतात. अंतिम गुण जे आहे ते 100पैकी निवडण्यात येणार आहे. आपण बघू शकता एक्झाम परीक्षा कालावधी इथे असणार आहे आणि परीक्षा शुल्क आपल्याला इथं ऑनलाईन पद्धतीने भरणं आहे. ते 29/8/2025 आपल्याला भरणं आहे. आणि ज्युनियर असिस्टंटसाठी जे फीज ठेवलेली आहे 944 आहे ओपनसाठी. आणि शिपायासाठी आपण बघू शकता सगळ्यांसाठी 944 आणि बाकीची फीज पण आपण बघून घ्यावी. सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला याच्यासाठी तयार पाहिजेत. ऑनलाईन परीक्षा शुल्क आपल्याला ऑनलाईन भरता येणार आहे. ऑनलाईन नाही भरलं तर आपलं फॉर्म सबमिट होणार नाही आहे. आणि डॉक्युमेंट्सचे वगैरे PDF वगैरे स्वरूपात जे काही ते डॉक्युमेंट्स आहे कोणत्या स्वरूपात आपल्याला पोस्ट करायचे ते पण सुद्धा इथे दिलेले आहेत आपण बघू शकता. आणि बाकी सगळी माहिती आपल्याला आपल्या नंबरवर भेटणार आहे. हॉल तिकीट वगैरे कधी येणार आहे, काय येणार आहे, सगळं काही सगळी काही माहिती आपल्याला SMS थ्रू भेटणार आहे, ईमेल थ्रू भेटणार आहे. आणि बघू शकता इथं जी भरती प्रक्रिया आहे ती ऑनलाईन पद्धतीने आपल्याला सगळा अर्ज सबमिट करायचा आहे. आणि शैक्षणिक पात्रतेच्या आधारे ही जॉब आहे. आणि ज्यासाठी लागलेले विषय आहे ते पण इथे दिलेले आहेत, ते पण आपण जाहिरातीमध्ये बघून घ्यावे. आणि आपण बघू शकता इथे सगळे विषय दिलेले आहे आपल्याला काय काय येणार आहे. बुद्धिमत्ता चाचणी ऑनलाईन परीक्षेमध्ये, तसेच मराठी, इंग्रजी, नैसर्गिक आपत्ती ही सगळी माहिती येणार आहे आपण बघू शकता. आणि इथं दिलेली आहे शैक्षणिक अर्थ ती पण आपण बघून घ्यावी व्यवस्थितप्रमाणे. आणि बघू शकता इथं 17/8/2025 पासून ही जाहिरात चालू झालेली आहे.